सर आज लेडीजसाठी परिस्थिती खरंच खूप बिकट झालेली आहे. आणि हो राहिला हो ऑगस्ट तिसरा सर, तुमचा डायरेक्टर टीमचा काय असेल तो संवाद तुम्ही लवकरात लवकर मिटवा. हो कारण हो हो हो. अक्षरशः आम्ही 2-2, 4-4 महिने झाले घरामध्ये नाहीत. आज तुम्ही सांगा बरं, आज आम्ही तुमच्या विश्वासावर ऑगस्ट मिश्रा सर हो. मीटिंगला येऊन म्हणे इक्विटी घ्या आणि एमएफ साठी हे एवढ्या कोटी कोटीची इक्विटी घ्यायला लावली लोकांना. आज माझ्या खाली 1 कोटीचा इक्विटीचा बिझनेस आहे. ऑगस्ट मिश्रा स्वतः समोर आलेले आहेत, म्हटलेले आहेत की माझ्या माँ कसम मैं किसी का 1 रुपया नहीं खाऊंगा. और आज काय आहे? हं? हम्म. आप बताओ. आहे आणि मॅडम. त्यांनी सांगा की नक्कीच. सगळ्यांची इक्विटी आणि सगळ्यांचे पैसे मुदली 1 रुपया मुद्दल कोणीच सोडणार नाही सर. अक्षरशः हो आम्हाला वावर विकायची वेळ आली, आमच्या घरात शिरून आम्हाला हाणून लोकांनी पैसे नेलेले आहेत. हे पण तुम्हाला सांगतो. हो ना, हो ना. आज एवढी बिकट आहे. परिस्थिती आहे. आज तुम्ही सांगा लेडीजने कोणाच्या विश्वासावर बिझनेस केलता? आज तुम्ही येऊन मिटिंग घेतल्या, एवढे मोठे कार्यक्रम केले, जर तुम्हाला ट्रस्ट नव्हता ऑगस्ट मिश्रा सरांवर तर तुम्ही एवढं समोर यायचं नव्हतं, सगळे डायरेक्टर घेऊन अहो समोर यायचं मॅडम, होतं. हे असं काय घडेल हे कधीच कल्पना नव्हती कोणालाच. आज हे तुम्ही सगळं सांगा जे ना, काय आज तुम्ही घडलंय ना, सांगा, आज एवढं. मुलं शाळेत गेले तर मुलांमाग येतात क्लायंट. आज त्यांचे पण सांगा 30-36, आज रिटायर आर्मी आलाय, तो 36 लाख रुपये लावून गेलाय. 36 लाख रुपये त्याचे आपण द्यायचे कुठून? आज यांचं काम आहे का नाही? लोकांची मुदली तरी द्यावा ना. आज वर्ष झालं या गोष्टीला सर. डिसेंबर, माझ्या अक्षरशः स्वतःच्या बहिणी आज माझ्यावर नाराज येतात. 30 लाख रुपये तिने शाळेवरती कर्ज काढून लावले. आज मॅडम माझे भाव ह्या आहे एवढं. आपले पाहुणे रावळे आपल्याला माफ करते, पण बाहेरचे नाही करणार सर. 1 रुपया कोणीच सोडणार नाही. आगच मिश्रा सरांच्या हातात आहे ना, तर तुम्ही त्यांना सांगा किंवा कोणत्या डायरेक्टर सरांच्या हातात आहे ना, सगळ्यांना माहिती कोणी कोणाच्या अकाउंटला पैसे पाठवले, कोणी कोणाला पैसे दिले. हे तुमच्या तुमच्या संवाद साधा ना, तुम्ही लवकर सोल्युशन काढा ना. आज परिस्थिती काय आहे गावाकडे सर? हं? आज हो गावाकडे हो हो. सगळेजण आत्महत्या, मी स्वतः किती वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या घरामध्ये दररोज वाद चालू येतो त्या पैशामुळं. हा. मॅडम, तुम्हाला तेच सांगायचं मी प्रयत्न करतोय पैसा थोडस घेतला आता. आम्ही आयुष्य बरबाद करायला, हे पण तुम्हाला बर. सांगते. बर, ठीक आहे. आगास मित्र सरांना सांगा 1 रुपया कोणीच सोडणार नाही. 1 रुपया कोणीच सोडणार नाही. आणि अक्षरशः पोलीस सुद्धा यायला बसलेत आज सगळ्या एमएफ ला उचलायला. मग कोणी याला कोण जबाबदार आहे? एमएफ लोक जबाबदार आहेत का? एमएफ लोकांच्या अकाउंटला पैसा घेतलाय का? आज तुम्ही सांगा नाहीच 30 ना. कोटी 6 कोटी एवढाला बिझनेस आम्ही 6-6 कोटी डायरेक्ट बिझनेस केलाय. कोणाच्या भरोश्यावर केलाय? 6 कोटी कमावले का आम्ही? सांगा तुम्ही. एवढा बरोबर बिझनेस आहे. घेतला आमच्याकडून करून आणि आज सगळेजण लपून बसलेत. आज विनोद सर कमाय ना. आज विनोद सरांचा बिझनेस किती आहे आणि त्यांनी तेवढं कमावलंय का? आज विक्रम सर आतमध्ये आहेत. आज त्यांना किती वेदना होत असतील सांगा तुम्ही. आज सगळेजण त्रासमध्ये आहेत, फक्त तुमच्यामुळं. कारण तुम्ही समोर येऊन बिझनेस करायला लावलेला आहे. आणि याला एकमेव कारण तुम्ही येतो. त्याच्यामुळे सगळे डायरेक्टर लोकांनी समोर यायचं. आगच मिश्रा सरांनी सुद्धा समोर यायचं. आपण त्यांना दोष देत नाही. त्यांनी गोरगरीब जनतेचा जर 1 रुपया जरी घेतला ना, खूप त्यांना सुद्धा पचणार नाही सर हे पैसे. आज ना उद्या हे सगळेजण आम्ही 6 महिने आतमध्ये राहू, जेलमध्ये राहू, बाहेर येऊ, पण आगच मिश्रा सरांना सुद्धा हा पैसा पचणार नाही. त्यांनी म्हणावं लवकरात लवकर पैशाची सोय करा. बस. मॅडम, ही वेळ येणार नाही. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण ती वेळ येणार नाही ह्याच्यावरती आम्ही पण काम करतोय. जे काय घडलंय ते चुकीचंच घडलेलं आहे. इथून पुढे तरी कमीत कमी लोकांना त्रास होणार नाही म्हणून मग हे मीटिंग घ्यायचा उद्देश तर काय आहे? दुसरा उद्देश आहे का काय? तुम्हाला त्रास होतोय, आम्हाला पण त्रास होतोय. आता नेमके पैसे कोणी खाल्ले, काय खाल्ले, हे तर पोलीस स्टेशन चौकशी करीतच असन. पण आज आम्हाला पण त्रास आहे ना सर. तुम्ही सांगा बरं, आज आपल्या अकाउंटला पैसे नाही घेतले. आज एबीपी काय ना, एबीपी काय म्हणतोय की आम्ही तुमच्या विश्वासावर बिझनेस केलाय. केलंय का नाही? मग आज ते एबीपी ला विश्वासाने बिझनेस केलाय, तसं आज आम्ही तुम्हाला म्हणू शकतो. पण आज मॅडम, आमच्या आवाज पॉकेटमध्ये आवाज आम्ही एक तुमचा पण म्हणू ब्रेक शकत. व्हायला लागलाय. आज आम्ही असं म्हणू शकत नाही कोणाला की आमचे पैसे भरून द्या. आज एबीपी तरी आम्हाला म्हणतील, पण आम्ही कोणाला म्हणायचं? आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? आज आम्हाला पोलीस आमच्या दारांनी यायला लागले सर. इतके केसेस झाल्यात आमच्यावर. मग लेडीजवर हो ना. केसेस व्हायला आम्ही यासाठी बिझनेस केला. आज तुम्ही सांगा, डीएड एमए बीएड करून मी किती छान नोकरी केली असती, पण तुमच्या विश्वासावर आम्ही आमचे करिअर लावले. मॅडम, आता तुम्ही आहे ना, जेवढं जास्त बोलाल ना तेवढं तुम्ही पण प्रॉब्लेम मध्ये याल. मला तोंड उडगायला नका लावू. प्रत्येक मी गोष्टीला म्हणतच तुम्ही नाही तुम्ही तुम्ही दोषी, तुम्ही तर मी काय अक्कल म्हणतच घाण नाही, ठेवली मला होती का त्यावेळेस माहितीये. मग? का मला तुम्हाला माहितीये जबरदस्ती केली आता होती एवढा दुसरा बिझनेस सर करायला? आपल्याला जेवढा बिझनेस झेपेल करायला. तेवढा बिझनेस करायचा ना मग. पण तुम्ही म्हणले मुदलीला धोका नाही, म्हणले का मग नाही मुद्दे मुदलीला धोका धोका नाही. नाही? मॅडम,
तेवढाच शब्द तुम्ही धरून नका बसू. ह्याच्यापेक्षा जास्ती काही गोष्टी फायनान्शियल लिटरसीमध्ये शिकवलेल्या आहेत, त्या तुम्ही सगळ्या विसरून गेला. आणि तेवढा एकच शब्द, मुद्दीला धोका नाही, मुद्दीला धोका नाही, आणि तुमच्यामुळे केलं आणि आमच्यामुळे केलं. सगळ्यांना अक्कल आहे काय? तुम्हाला मी जर एखाद्या सगळ्यांनी विहिरीत नाही, उडी म्हटल्यावर सगळ्यांनी तुम्ही तुमच्या विहिरीत उडी मारणार विश्वासावर आहे का आणि काय? आगस्ट मिश्रा सरांच्या विश्वासावर बिझनेस केलाय. नाही ते उगाच आगस्ट फालतू मिश्रा बोलायचं. सरांनी आगस्ट मिश्रा प्रत्येकाने चुका सरांनी केलेल्या सगळ्यांना आहेत. राग येतो. आज मॅडम, तुम्हाला एक शब्द तुम्हाला बोलला मी की तेच राग येतोय. सांगतोय, आज आम्हाला सगळ्यात किती जण येऊन बोलतात तुम्ही सांगा. आज प्रत्येकाने चुका मनसुनीताच बोलली केलेल्या तुम्हाला आहेत. राग आला. सांगा, राग तुम्हाला मी तेच कोणाला येत सांगतोय, नाही? आज आमचा जीव किती तळतळ करतोय सांगा. तुम्हाला तेच सांगतोय, प्रत्येकाने चुका केलेल्या आहेत. मी पण चुका केल्यात, मी मान्य करतोय ना. म्हणजे काय मी एकटा दोषी आहे काय सगळ्या गोष्टीला? माझी कंपनी आहे काय ही कंपनी? ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे कोण डायरेक्टर आहेत माहित नाही का काय? एवढे सगळे प्रोग्राम अटेंड केले, मास्टर फ्रँचायझी झाला, तुम्हाला माहित नाही का कोण डायरेक्टर आहेत? जसं काय माझ्या कुटुंबाला, माझ्या संसाराला पैसे दिले, तर अशा पद्धतीनं तुम्ही जबाबदार आहे, तुम्ही जबाबदार आहे. मग मी मार्केटिंग डायरेक्टर म्हणून, फ्रंटला म्हणून काय मी सगळ्या गोष्टीला जबाबदार असतो काय? तुमच्या प्रत्येक जण उठतो जबाबदाऱ्या आणि तुम्ही कोणाच्या आहेत जबाबदार का आहे. काय? अहो, मी जबाबदार तुम्ही माझ्यामध्ये ते नाही ऐकून आणि घ्यायची मग आगस्ट मिश्रा धमक सरांनी आहे, समोर आणि येऊन अजून पण लोकांना बाहेर काढण्यासाठी पुढे येण्याची पण माझी एकट्याच्याच धमक आहे. कुठला डायरेक्टर पुढे येऊन बोलतो सांगा बरं लोकांना? प्रसाद देशमुख नाहीत का सेल्स डायरेक्टर? तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला माहिती का नाही देश प्रसाद देशमुख पण सेल्स डायरेक्टर होते का? नाही माहिती निशा दळवी? देश देशमुख सर आहेत का? देशमुख सर फोन उचलतात का? हा, किती मग दिवस मग झाले? त्याच्याबद्दल तुम्ही नाव काढता का कधी कुणी? काय त्यांना कधी म्हणते बोलता मी का तुम्ही? देशमुख सरांनी, मी काय मी म्हणते फ्रंटला देशमुख येतोय, मी सरांनी समोर येतोय आघाडी म्हणून तुम्ही सरांना मला आगस्ट ब्लेम मिश्रा करता सर सगळे. दाखवलेत. देशमुख हा, सरांनी आगस्ट मिश्रा सर दाखवलेत का नाही तुम्हाला? मग देशमुख सरांचं काम आहे ना हे पैसे काढून द्यायचं. आज ते मग कुठं तुम्ही पण येतं? विचारा ना. अहो, तुमचा पण अधिकार आहे ना त्यांना विचारायचा. जाब का नाही विचारत? कसं तुम्ही विचारायचं? फोनवरती फोन तरी बोलणार, करते का गुलुगुलू कोणी? बोलणार त्यांच्याबरोबर, त्यांच्याबरोबर कधी चॅटिंग फोन? करणार, गुलुगुलू नाही, बोलणार. कोणते त्यांना फोन जाब नाही चालू आहेत विचारणार. त्यांचे? जाब विचारायच्या वेळेस मी फक्त असणार काय? कोणते फोन चालू आहेत त्यांचे? दाखवा ना मला नंबर. हे बघा तुम्ही, आता तुम्हाला माहिती आहे चांगले कुठले चालू आहेत हा, तर कुठले मग बंद आहेत. आम्हाला कोणाला माहिती नाही. तो तुम्ही डायरेक्टर लोक सगळे मिळालेले आहेत. तुम्हाला आहे ना, सगळ्यांचे लवकर पैसे द्या, कारण काळ आमच्या आणि जीवावर वेळ आलेलं आहे. सगळं हे सिद्ध करणार सांगितलं आहे. तुम्हाला. काळ हा, आणि वेळ सगळं सिद्ध करणार आहे. काहीतरी उचलून आपल्या डोक्याला ताण न देता उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं बोलण्यात काय अर्थ नाही. एवढाले पैसे घेऊन बसलेत. कोणी का बसना? तुम्हाला आहे ना, आम्ही ज्याला घेतलेला मला त्याला तुम्ही राहील. पण लवकर मला पैसे तुम्हाला देण्याची व्यवस्था करा. तुम्हाला सगळ्यांना एकच विचारायचं आहे की तुम्हाला सोल्युशन पाहिजे का नाही पाहिजे तेवढं सांगा. आम्हाला एक महिन्याच्या मी आतमध्ये सोल्युशन पैसे देण्यासाठी लवकरात प्रयत्न लवकर करत असले लोकांच्या तरी सुद्धा अकाउंटला तुम्ही तेच पाहिजे. तेच तेच. आता तुम्हाला काय त्रास होतो हे मला माहित नाही का? काही नवीन गोष्ट तुम्ही सांगताय आणि आपलं स्वतःच नुसतं रेटायचं. इथं सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एकट्याला प्रॉब्लेम नाही. सगळे जेवढे मास्टर पंचायती सगळे तेवढेच त्रासामध्ये आहेत. आणि ते किती त्रासामध्ये आहेत मला चांगलं माहिती आहे, कारण मी दररोज लोकांच्या कनेक्टेड आहे, दररोज कनेक्शन मध्ये आहे, आणि दररोज दिवसभर मी लोकांशी बोलतच असतो. मला माहित नाही असं तुम्ही नवीन नवीन काय, म्हणजे ह्या गोष्टी माझ्यासाठी नवीन नाहीत. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी बोलू नका. सोल्युशनवरती आपण बोलू.